नमस्कार मित्रांनो, मी तन्मय दाते. स्वागत आहे तुमचे आपल्या तन्मय दाते या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आपण देवाकडे छोट्या छोट्या गोष्टी मागत असतो. कधी पैसे मागतो, कधी आरोग्य मागतो, कधी सुख मागतो, कधी समाधान मागतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण देवाकडे मागण्या करत असतो मित्रांनो. पण मित्रांनो, तुम्हाला एक माहिती आहे का, देवाने आपल्यासाठी वेगळं काय लिहून ठेवलेलं असतं आणि आपण त्याच्याकडे या छोट्या छोट्या मागण्या मागून त्याला कन्फ्युज करत असतो. आपण एका छोट्याशा स्टोरी म्हणून समजून घेऊ. मित्रांनो, एकदा काय होतं, एक छोट्याशा 5-6 वर्षाच्या मुलाचा बर्थडे असतो आणि त्याच्या घरातल्या आई वडिलांनी कुटुंबाने त्याच्यासाठी छोटीशी पार्टी अरेंज केलेली असते. आणि मित्रांनो, लहान लहान मुलांना त्यांनी त्या पार्टीमध्ये इन्व्हाइट केलेलं. तर मित्रांनो, होतं काय, त्या पार्टीमध्ये छोटे छोटे गेम्स ठेवलेले असतात आणि गेम्स जिंकल्यानंतर एक मोठे मोठे बाउल्स ठेवलेले असतात. त्या बाउल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई ठेवलेल्या असतात आणि मुलांना गेम जिंकल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुमच्या हाताने तुम्ही पाहिजे तेवढी मिठाई तिथनं घेऊ शकता. तर मित्रांनो, काय होतं, एका गेम मध्ये एक मुलगा छोटासा जिंकतो आणि तो ती मिठाई घेण्यासाठी तिथे जातो. तर तिथे एक लेडी उभी असते. तर ती लेडी त्याला सांगते की बाळा, तुला त्याच्यातली कुठली मिठाई आवडती, त्यापैकी तू तुझ्या हाताने पाहिजे तेवढी मिठाई घेऊ शकतो. तर तो मुलगा त्या लेडीला म्हणतो की मला ही मिठाई हवी आहे, पण मी माझ्या हाताने नाही घेणार, तुम्ही मला तुमच्या हाताने द्या. तर त्या लेडीला त्याचं कौतुक वाटतं. अरे हा असं का बोलतोय. तर ते त्याला कौतुकाने विचारते की बाळा, तू तुझ्या हाताने का मिठाई घेत नाही. तर तो मुलगा छान उत्तर देतो. मित्रांनो, तो मुलगा त्या लेडीला सांगतो की माझा हात छोटा आहे, माझ्या छोट्याशा हाताने माझ्याकडं खूप छोटी मिठाई मला घेता येईल. तर तुमचा हात खूप मोठा असल्यामुळे तुम्ही मला जास्त मिठाई देऊ शकता, त्याच्यामुळे मी तुमच्याकडनं मिठाई, तुमच्याच हाताने मला मिठाई द्या, असं तो मागणी करत असतो. तर मित्रांनो, त्या मुलाचं ते हुशारी पाहून त्या लेडीला खूप आश्चर्य वाटतं. आणि मित्रांनो, त्या मुलाप्रमाणे आपलंही आयुष्य असंच आहे. आपल्याही जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टी देवाकडे मागत असतो, पण मित्रांनो, देवाने आपल्यासाठी खूप काही लिहून ठेवलेलं असतं. ते जास्त सरप्राईज असतं आपल्यासाठी. तर मित्रांनो, देवाचा हात खूप मोठा आहे आपल्या हातापेक्षा आणि त्याच्यामुळे देवाने देव जे काही देणार आहे ते खूप मोठं असणार आहे आणि आपल्यासाठी ते सरप्राईज असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या कल्पनेतही नसेल इतकं मोठं देवाने आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे आणि आपल्यासाठी ते देणार आहे. तर मित्रांनो, मला हेच ह्या स्टोरीतनं सांगायचं आहे की आपण आपलं कर्तव्य, आपलं काम आपण करत राहायचं आणि देवावरती विश्वास ठेवायचा की देव जे काही देणार आहे ते आपल्यासाठी खूप सरप्राईज असेल, खूप मोठं असेल. आणि मित्रांनो, हेच मला सांगायचंय की देवाने ही सृष्टी निर्माण केली, तर देवाने प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. वेगवेगळ्या वळणावरती देव आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला भेटत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला मित्रांनो कमेंट नक्की करून सांगा. आणि मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी परत हजर राहील. धन्यवाद मित्रांनो.